रसिकांनो नमस्ते. मी मधुकर सलगर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वांना शुभ दिवस. रसिकांनो, तुमच्यासाठी सुंदर विचार, सुंदर असा सुविचार, जेणेकरून आपलं आयुष्य घडेल, आपल्याला आलेलं टेन्शन दूर होईल, आपला तणाव नष्ट होईल असे विचार घेऊन येत असतो. त्यातून आपलं मन फ्रेश होतं, डोकं फ्रेश होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते. रसिकांनो, मी नेहमी सांगत असतो, आयुष्य चांगलं आहे, फक्त आपण त्याकडे तसं बघितलं पाहिजे. तसं बघत नाही. रसिकांनो, एक विनंती करतोय, तसं बघा. तुम्ही बघा, एकही दिवस तुमचा दुःखा जाणार नाही. टेन्शन कुणाला नाही? टेन्शन प्रत्येकाला आहे. टेन्शन हे असतंच. कुणीतरी म्हटलंय बघा, मिठाशिवाय जेवणाला चव नसते. खरंच आहे ते. म्हणून रसिकांनो, टेन्शन जरी असलं तरी विचार नाही करायचा. त्याला वाटा असतात, त्याला मार्ग असतात. पण एक ना एक दिवस मार्ग निघत असतो आणि तो मार्ग काढायचा असतो. असो, तुम्ही काढणार हे नक्की आहे. रसिकांनो, आजही सुंदर विचार तुमच्यासाठी घेऊन आलोय, सुंदर सुविचार घेऊन आलोय. करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगलं वाईट मन बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हारणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की त्यांनी समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. राहतं घर किंवा घराचा दरवाजा किती छोटा असला तरी चालेल, पण मनाचा दरवाजा मोठा असावा, कारण असते तिथेच विसावा घेतात. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. तोच तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. देवळाचा देव सहज ओळखता येतो, पण माणसात आधी ओळखायला पूर यावा लागतो, मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा. कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. आयुष्य म्हणजे शोधलं तर अर्थ आहे, नाही तर नुसता स्वार्थ आहे. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ती कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. अभिमान आणि गर्व यातील अंतर जी व्यक्ती समजू शकते तीच व्यक्ती आयुष्यात आनंदात जगू शकते. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे चालतो. स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही. गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटं नाही. जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही. आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही. धीर धरला तर आयुष्य स्थिर राहील. आपल्याला सुखी व्हावं किंवा आपले जीवन सुंदर व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. अर्थात नुसतं वाटून उपयोग नाही, त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायचे. त्यासोबत निदान 3 गुण तरी आपल्याकडे असावेत. अगदी ढोबळ मनानं सांगता येईल ते 3 गुण म्हणजेच मनात सर्वाविषयी प्रेम असावे, आपल्याला पुरेसे ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची इच्छा पाहिजे. दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे हा सुद्धा क्रोधाचाच प्रकार आहे. निर्मळ मन हे गणितातील शून्यासारखं असतं. ज्याच्याकडे असते त्याची किंमत नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. तुम्ही शाळेत किती हुशार होता यापेक्षा तुमच्या जीवनात किती यशस्वी आहात हे जास्त महत्त्वाचं असतं. प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नव्हे. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागतं. इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने, संस्काराने बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतच असतात, मात्र माणसाचे विचार आणि त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. ताज्या फुलांचे आपल्याला खूप कौतुक असते आणि ती देवाच्या पायावर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती माझी असतात, पण देवाला वाहिली की त्याची होतात. किती शांतपणे आपण स्वीकारतो, अगदी अलिप्त होतो.
ज्याची होती त्याला दिली, फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते. काल वाहिलेली फुले आज शिळी होतात, निर्माल्य होऊन जातात. मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो. त्याच्याप्रती आपल्याला कोणतीही अपेक्षा नसते, मोह नसतो. हे कसे सोडू हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांच्या आठवणी येत नाहीत. अगदी तसंच आपली दुःख त्याच्या चरणावर व्हायची आणि शांत होऊन जायचं. त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही. आत्तापर्यंत जी माझी दुःख होती ती त्याची झाली, त्याचा कसला विचार करायचा. कालची दुःख तर निर्माल्य झाली, त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नाही. शेळ्या फुलाप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात. म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोपर्यंत गंगार्पण करून मोकळं व्हायचं. आज पेरण्यासाठी आपण आनंद आणूया. धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशी मनाची साफसफाई करू आणि तिथं अंतर पेरूया. तो शतपटीनं उगवून येतो. त्याची जोपासना करू. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच दुःख सोडून द्यावं. निर्माल्य बनून जातं, आनंद पेरत जावा. समाधान बनून राहतं. एक लोहार दादा ऐरणीवर हातोड्याने घाव घालत होते. मी त्याला विचारलं, किती वर्षे झाले हातोडी आणि ऐरणीला? लोहार दादा म्हणतो, हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे. मी विचारलं, असं का? तेव्हा त्यानं सुंदर उत्तर दिलं, घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीच तुटत नाहीत, तर ते कणखरपणे उभे असतात. आपणही असंच उभं राहिलं पाहिजे. आणि रसिकांनो, जाता जाता आईसाठी 4 शब्द. आयुष्याच्या संसाराच्या तव्यावर पोळी भाजता भाजता हाताला किती बसते चटके, आईनं मोजलंच नाही. नवऱ्यासह लेकरा बाळाचे करता करता मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकली गेली, आईनं मोजलंच नाही. जरा चुकलं की घरच्यांनी बाहेरच्यांनी बोलणी खायची. काळजाला किती घरं पडतात आईला, आईनं हे मोजलंच नाही. त्यांच्यासाठी आणखी कोणासाठी जगता जगता स्वतःसाठी अशी किती जगली आई, आईनं हे मोजलंच नाही. पाखरी गेली फारच दूर, डोळा आहे श्रावणपूर, पैशाचा नुसता धूल, निष्ठून गेले कोणते सूर, आईनं हे मोजलेच नाहीत, आईनं हे मोजलेच नाहीत, आईनं हे मोजलेच नाहीत. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.